नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तृंटा प्रदेशाविषयी माहिती पाहणार आहे. तृंटा प्रदेशाचा जो विस्तार आहे, हा विस्तार विषुववृत्ताच्या उत्तरेस 65° ते 90° उत्तर अक्षवृत्ता दरम्यान पाहायला मिळतो. म्हणजेच तृंटा प्रदेशाचा विस्तार हा मुख्यतः उत्तर गोलार्धात पाहायला मिळतो. हे इथे लक्षात ठेवणे महत्त्वपूर्ण आहे. तृंटा प्रदेशात प्रामुख्याने ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप आणि उत्तर एशियातील प्रदेशाचा समावेश होतो. त्याशिवाय उत्तर रशियाचा देखील समावेश या तृंटा प्रदेशात होतो. तृंटा प्रदेशात जर तापमान बघितलं तर तापमान उन्हाळ्यात इथे 10°C इतकं तापमान आपल्याला पाहायला मिळते आणि हिवाळ्यातील तापमान हे 0° खाली म्हणजेच -20 ते -30°C इतकं तापमान हिवाळ्यात आपल्याला या प्रदेशात पाहायला मिळते. पर्जन्याचं प्रमाण या प्रदेशात अगदी नगण्य, फार कमी स्वरूपाचा आणि फार कमी कालावधीसाठी पाऊस या भागात पडतो. सूर्याची किरणं या भागात लंबरूप पडत असल्यामुळे उष्णतेचं प्रमाण फार कमी असते. हिवाळ्याचा कालावधी फार मोठा असतो, त्यामुळे या भागात वनसंपत्ती या अल्पकालीन टिकणाऱ्या असतात, कारण वर्षभर हा भाग बर्फाच्छादित असतो. त्यामुळे उरलेल्या कालावधीत लहान मोठी झुडपे या भागात उगवलेली पाहायला मिळतात. झुडपे, शेवाळ आणि दगडफूल हे या भागाची वैशिष्ट्य आहेत. प्राणीजीवन बघितलं तृंटा प्रदेशाचं तर या प्रदेशात अतिशय जास्त थंडी असल्यामुळे मऊ आणि दाट केसयुक्त प्राणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, ज्यामध्ये रेनडियर, कॅरिबू, वॉलरस आणि ध्रुवीय अस्वलाचा समावेश होतो. तृंटा प्रदेशातील प्रमुख ज्या लोकजीवन आहे, या जमाती आहेत, त्यामध्ये एस्किमो जमात ही प्रमुख आहे. एस्किमो जमात ही मुख्यतः अलास्का आणि ग्रीनलँडच्या भागात आपल्याला पाहायला आढळते. त्यानंतर दुसरी एक प्रमुख जमात आहे लॅब जमात, जी युरोपियन टुंड्रा आणि स्कॅन्डिनेव्हियन देशात आढळते. तृंटा प्रदेशातील घरे याची वैशिष्ट्य अशी आहेत की इथे बर्फाची जी घरे पाहायला मिळतात त्यांना इग्लू असं म्हणतात आणि उन्हाळ्यात जी घरं मुख्यतः एस्किमो जमातीची असतात त्याला ट्यूपिक असं म्हणतात, जी रेनडियरच्या कातडीपासून बनलेली असतात. या प्रदेशातील लोकांचं मुख्य अन्न शील आणि कॅरिबूचं मांस, याशिवाय व्हेलची चरबी हे त्यांच्या आहारातील प्रमुख अन्न घटक आहेत. या जमातींचा प्रमुख व्यवसाय मुख्यतः शिकार करणे, कातडी विकणे आणि रेनडियरचे कळप पाळणे हा आहे. बर्फाच्छादित भाग असल्याने या भागात वाहतुकीसाठी मुख्यतः स्लेज या घसरणाऱ्या गाडीचा उपयोग केला जातो. रेनडियरच्या मदतीने ही गाडी मुख्यतः ओढली जाते. याशिवाय काचाक नावाची बोट एस्किमो लोक मासेमारीसाठी वापर करतात. एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तृंटा प्रदेशाचं लोकजीवन आणि एकंदरीत त्या प्रदेशाचं स्थानविस्तार यांची संपूर्ण माहिती बघितली आहे. सदर माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.